राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे याने दिलेली ही पोस्ट आहे बघा. संकलित चाचणी 2 म्हणजे पॅट 3 एप्रिल 2026. आपण सर्वांना माहिती आहे बघा, आजपासून 11, 15 आणि 22 या तारखेला मराठी, गणित आणि इंग्रजी या 3 विषयाची आपल्याला चाचणी घ्यायची आहे. माध्यम न्याय, इयत्ता न्याय, विषय न्याय स्वरूपात शिक्षकांसाठी सूचना खालील लिंकवर उपलब्ध आहे. ही गुगल ड्राईव्हची लिंक आहे. हे SCIRT पुणे यांनी पाठवलेली आहे. उत्तर सूची चाचणी नियोजनानुसार वेळापत्रकाप्रमाणे 11, 15 आणि 22 एप्रिल 2026 सायंकाळी 6 वाजता वरील लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल. ही SCIRT ची गुगल ड्राईव्हची लिंक आहे. यामध्ये ज्या दिवशी पेपर होईल त्या दिवशी संध्याकाळी त्याची उत्तर सूची प्रसिद्ध केली जाईल. ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. मूल्यमापन विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी दिलेली ही पोस्ट आहे. यामध्ये सर्व या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता बघा, आपल्याला माध्यम न्याय, इयत्ता न्याय, विषय न्याय स्वरूपात शिक्षकांसाठी सूचना आलेली आहेत. खालील लिंकवर उपलब्ध आहेत. या लिंकला या ठिकाणी मी टच करतो. तुम्ही देखील या लिंकला टच करायचं आणि आपल्याकडे जे जीमेल असेल त्या एका जीमेल या ठिकाणी ओपन करायचं. याला ओके करतो. संकलित चाचणी 2 आहे, याला या ठिकाणी क्लिक करा. भाषा, गणित आणि तृतीय भाषा असे दिलेले आहेत बघा. आता आजची 11 एप्रिल 2026 अशी तारीख आहे, म्हणजे आजचा पहिला पेपर आहे भाषेचा. याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी 10 भाषांमध्ये ते उपलब्ध आहे. आता मी मराठी मीडियमचा असल्यामुळे मराठी प्रथम भाषा याला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो. परत टीचर इन्स्ट्रक्शन आहे, याला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी बघा, आता माझ्याकडे 5 वर्ग आहे म्हणून 5 वर्गाला या ठिकाणी क्लिक करतो. तुम्ही पाहू शकता बघा, शिक्षकांसाठी सूचना, ही सूचना आपल्याला वाचून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू शकतो. उत्तरपत्रिका पण अशाच पद्धतीने आपल्याला पाहायची आहेत. ज्या दिवशी पेपर होईल त्या दिवशी उत्तरपत्रिका संध्याकाळी या वेबसाईटवर, या गुगल ड्राईव्हवर उपलब्ध केल्या जाणार आहेत. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.